नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनटीएने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती नीट यूजी 2025 साठीचे ऍडमिट कार्ड हे रिलीज केलेले आहे। आता ज्यावेळी तुम्ही तुमचे नीटचे ऍडमिट कार्ड हे डाउनलोड कराल व प्रिंटआउट बनवाल तर प्रिंटआउट साधारणतः 3 पेजेसचं हे ऍडमिट कार्ड आहे। फर्स्ट पेजवरती तुमचं नाव, तुमची जन्मतारीख आणि तुमचं एक्झाम सेंटर कोणतं आहे तर या काही डिटेल्स दिलेल्या आहेत। सेकंड पेजवरती तुम्हाला तुमचा मोठा फोटो चिटकवायचा आहे आणि थर्ड पेजवरती एक्झाम साठीच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत या इन्स्ट्रक्शन्स या तिसऱ्या पेजवरती दिलेल्या आहेत। तुम्हाला ह्या तिन्ही पेजेसचे प्रिंटआउट काढायचे आहेत। मोस्टली कलर प्रिंटआउट काढायचे आहे जेणेकरून आपला जो फोटो आहे किंवा सिग्नेचर आहे हे थोडंसं विजिबल किंवा क्लिअरली विजिबल असावं। त्यासाठी ट्राय करायचं आहे की कलर प्रिंटआउट हे आपल्याला मिळावे। सो यातल्या प्रत्येक पेजवरती काय काय इम्पॉर्टंट गोष्टी दिलेल्या आहेत किंवा आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन याच्यामध्ये फिल करावी लागते, फोटो कसे पेस्ट करायचे आहेत, थंब इम्प्रेशन कसं घ्यायचं आहे ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। सो मी एक सॅम्पल ऍडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड केलेला आहे। फॉर सेफ्टी पर्पज मी विद्यार्थ्याचा फोटो, सिग्नेचर आणि बाकी काही डिटेल्स हाईड केलेले आहेत। आता फर्स्ट पेज जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तर त्याच्यामध्ये चेक करायचं आहे तुमचं जे नावाचं स्पेलिंग आहे ते नाव तुमचं बरोबर आहे का, फोटो तुमचाच या ठिकाणी व्यवस्थित आलेला आहे का, सिग्नेचर तुमचीच आहे का, जन्मतारीख बरोबर आहे का, हे सगळं चेक केल्यानंतर काय करायचंय तर खालच्या बाजूला टेस्ट डिटेल्स म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे। टेस्ट डिटेल्स आपण चेक करूया। टेस्ट डिटेल्स याचा अर्थ काय की तुमची एक्झाम ही कोणत्या सेंटरवरती होणार आहे, त्या सेंटरचं ऍड्रेस काय असेल, टायमिंग काय असेल, तर हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे। सो टेस्ट डिटेल्स असं याला टायटल आहे। क्वेश्चन पेपर मीडियम म्हणजे क्वेश्चन पेपर जो असणार आहे तुमचा कोणत्या लँग्वेज मध्ये असणार आहे। फॉर्म भरतेवेळी इंग्लिश सिलेक्ट केली होती त्यामुळे या ठिकाणी इंग्लिश म्हणून लिहून आलेला आहे। डेट ऑफ एक्झामिनेशन ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे 4 मे 2025 ला ही एक्झाम होणार आहे। रिपोर्टिंग किंवा एंट्री टाइम ऍट द सेंटर म्हणजे तुम्हाला सेंटरवरती किती वाजता पोहोचायचं आहे तर इथं टायमिंग दिलेला आहे 11 वाजता। आणि त्यानंतर गेट क्लोजिंग टाइम ऑफ द सेंटर म्हणजे 11 वाजल्यापासून तुम्ही सेंटरवरती जायला सुरुवात करू शकता। लास्ट एंट्री किती वाजता मिळणार आहे तर 1:30 वाजता। एक्झाम चालू होणार आहे 2 वाजता, 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला सेंटरवरती पोहोचता येणार आहे। 1:30 वाजल्यानंतर म्हणजे 1:30 जर तुम्ही सेंटरवरती पोहोचला तर मात्र तुम्हाला सेंटरवरती एक्झामसाठी अलाउ केलं जाणार नाही। सो 1:30 अगोदर तुम्हाला सेंटरवरती पोहोचायचं आहे। फॉर सेफ्टी पर्पज तुम्ही 12 ते 12:30च्या आसपास सेंटरवरती हजर असणं गरजेचं आहे। त्यानंतर काय आहे टायमिंग ऑफ एक्झामिनेशन, दुपारी 2 वाजता एक्झाम चालू होईल ती 5 वाजेपर्यंत एक्झाम असणार आहे। 3 तासाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर एक्झाम सेंटर नंबर, आता हा सेंटरचा नंबर आहे। त्यानंतर सेंटरचा नेम, आता हा मुलांना सांगलीतलं सेंटर पहिल्यांदा टाकलं होतं त्यामुळे सांगलीमधलं सेंटर मिळालेलं आहे। आणि सेंटरचा ऍड्रेस, या ऍड्रेसवरती त्या विद्यार्थ्याला पोहोचणं गरजेचं आहे दिलेल्या टायमिंग मध्ये। त्याच्यानंतर खाली काय म्हणलेलं बघा, एक सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म दिलेला आहे। खाली एक सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म दिलेला आहे। आता हा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म काय आहे थोडंसं बघूया। त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय काय दिलंय बघा, विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचा ऍड्रेस या ठिकाणी दिलेला आहे आणि 3 बॉक्सेस दिलेले आहेत। आता या 3 बॉक्स कशा कशासाठी आहेत बघा। पहिल्या बॉक्समध्ये काय म्हणले, कॅन्डिडेट्स फोटो सेम ऍज अपलोडेड ऑन द ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे आता जो वरती फॉर्म मध्ये फोटो होता सेम तोच फोटो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे। आता बऱ्याच वेळी दरवर्षी काय प्रॉब्लेम होतो, हा जो बॉक्स आहे त्या बॉक्सची साईज लहान असते त्यामुळे थोडासा फोटो वरती जातो किंवा थोडासा फोटो हा खाली जातो। गेला तरी काय हरकत नाही, फक्त इथं जे तुमचं नाव लिहून आलेलं आहे त्या नावावरती फोटो गेला नाही पाहिजे। दुसऱ्या बॉक्समध्ये काय म्हणलेलं आहे, कॅन्डिडेट्स लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन म्हणजे विद्यार्थ्यांच्या डाव्या हाताचा अंगठा। सो डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला बॉक्समध्ये अशा पद्धतीनं करायचा आहे। अशा पद्धतीनं तुमचा डाव्या हाताचा अंगठा यामध्ये येईल। हे घरातूनच करून सेंटरवरती आपल्याला पोहोचायचं आहे। सेंटरवरती ह्या सगळ्या गोष्टी करण्याची फॅसिलिटी अवेलेबल नसेल किंवा त्यासाठी वेळ दिला जाणार नाही। हा फोटो लावणे असेल किंवा हे थंब इम्प्रेशन करणे असेल हे घरातूनच करून घेऊन जायचं आहे। त्यानंतर तिसऱ्या बॉक्समध्ये काय म्हणलेलं आहे, कॅन्डिडेट सिग्नेचर, पण ही सिग्नेचर कधी करायची आहे, ही सिग्नेचर जेव्हा तुम्ही सेंटरवरती पोहोचता, सेंटरवरती पोहोचल्यानंतर तिथे जे कोणी सुपरवायझर असतील तर त्यांच्या समोर इथली सिग्नेचर करायची आहे। त्यामुळे हा बॉक्स तुम्ही ब्लँक ठेवूनच सेंटरवरती जायचं आहे। घरातून सिग्नेचर या बॉक्समध्ये करायची नाही, सेंटरवरती गेल्यानंतर सिग्नेचर करायची आहे। सो पहिल्या पेजवरती आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपल्या डिटेल्स एकदा व्हेरीफाय करून घ्यायचे। पहिल्या बॉक्समध्ये फोटो लावायचा आहे, दुसऱ्या बॉक्समध्ये लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन ब्ल्यू इंकने डाव्या हाताचा अंगठा आपल्याला पहिल्या पेजवरती करायचं। फर्स्ट पेजवरती एवढंच आहे। प्रिंटआउट मारताना काळजी घ्यायची की हे बॉक्सेस जे 3 दिलेले आहेत व्यवस्थित मार्जिन देऊन प्रिंटआउट काढली तर हे 3 बॉक्सेस पहिल्या पेजवरतीच येणे गरजेचे आहे, हे दुसऱ्या पेजवरती गेले नाही पाहिजे। दुसऱ्या पेजवरती काय दिलेलं आहे बघा, एक मोठा बॉक्स दिलेला आहे। असा एक मोठा बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे। आता या बॉक्समध्ये काय करायचं आहे
तर नीटचा फॉर्म भरतेवेळी आपण सांगितलं होतं की 2 प्रकारचे फोटो काढायचे आहेत, एक लहान पासपोर्ट साईज फोटो, एक लहान फोटो आणि एक मोठा पोस्टकार्ड साईज फोटो, असे 2 फोटो आपण सांगितले होते. तो जो मोठा फोटो होता पोस्टकार्ड साईजचा तो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. हा जो बॉक्स दिलेला आहे या बॉक्स मध्ये तो मोठा फोटो लावायचा आहे. कदाचित इथंही प्रॉब्लेम होऊ शकतो की फोटो थोडासा बाहेर जाऊ शकतो बॉक्सच्या, गेला तरी काय हरकत नाही. या बॉक्स मध्ये तुम्हाला तो फोटो पेस्ट करायचा आहे. परत खाली काय म्हणलेलं आहे, इथं सुपरवायझर जे काय आहे त्यांची सिग्नेचर आहे आणि परत कॅन्डिडेटची सिग्नेचर आहे. मात्र ह्या सगळ्या सिग्नेचर एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर होतील. सेकंड पेज वरती आपल्याला फक्त फोटो चिटकवायचा आहे, तोही घरातूनच चिटकवून घेऊन जायचा. याच्यावरती परत सिग्नेचर इकडे आणि इकडे सिग्नेचर येत असते, एक विद्यार्थ्याची आणि एक सुपरवायझरची. मात्र ती सेंटरवरती गेल्यानंतर असणार आहे. आपल्याला फक्त हा फोटो घरातून लावून घेऊन जायचा आहे. सिग्नेचर कसल्याही प्रकारच्या आपल्याला घरात करायच्या नाही, या सगळ्या सेंटरवरतीच केल्या जातील. आणि त्याच्यानंतर तिसरं जे पेज आहे, तर या तिसऱ्या पेजवरती फक्त सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. म्हणजे एक्झाम सेंटरवरचं तुम्ही कोणत्या वस्तू घेऊन जाऊ शकता, कोणत्या गोष्टी बॅन असणार आहेत, तर ही सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. आता इम्पॉर्टंट काही मी मार्क केलेलं आहे त्या थोडंसं वाचतो. कॅन्डिडेट मस्ट रीच द सेंटर ऍट द टाइम इंडिकेटेड. जे ऍडमिट कार्डवरती तुमचं टायमिंग दिलेलं आहे, म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत या टायमिंग मध्ये सेंटरवरती पोहोचायचं आहे. गेट क्लोजिंग टाइम नंतर म्हणजे 1:30 वाजल्यानंतर सेंटरवरती अलाउ केलं जाणार नाही. किंवा 5 वाजता एक्झाम संपणार आहे, तर एक्झाम संपल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना सोडलं जाईल. तुमचा पेपर भलेही लवकर कव्हर झाला असेल तरी सुद्धा अगोदर तुम्हाला एक्झाम सेंटर हे सोडता येणार नाही. पूर्ण 3 तास तुम्हाला हा पेपर अटेंड करावाच लागेल. त्यानंतर काही इम्पॉर्टंट गोष्टी अजून आहेत बघा याच्यामध्ये. दिस ऍडमिट कार्ड कन्सिस्ट ऑफ 3 पेजेस. जे मी सुरुवातीला 3 पेजेस दाखवले ते 3 पेजेसचे प्रिंटआउट तुम्हाला काढायचे आहेत. पहिल्या पेजवरती काय आहे, सेंटर डिटेल्स दिलेले आहेत, सेल्फ डिक्लेरेशन आहे. दुसऱ्या पेजवरती पोस्टकार्ड साइज फोटोग्राफ आहे आणि तिसऱ्या पेजवरती इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहे. आता ह्या एक्झाम सेंटरवरती काही कामाच्या नसल्या तिसऱ्या पेजवरच्या, तरी सुद्धा हे तिसरं पेज सोबत आपल्या असलं पाहिजे. म्हणजे 3 पेजेसचे प्रिंटआउट हे काढणं गरजेचं आहे. त्यानंतर काय म्हणलेलं बघा, नो कॅन्डिडेट वुड बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन सेंटर विदाउट ऍडमिट कार्ड. या ऍडमिट कार्डची प्रिंटआउट असल्याशिवाय तुम्हाला सेंटरवरती अलाउ केलं जाणार नाही. त्यानंतर व्हॅलिड आयडी प्रूफ. आता व्हॅलिड आयडी प्रूफ मध्ये काय येईल, सगळ्यात प्रायमरी डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आधार कार्ड. ओरिजिनल आधार कार्ड एक्झामला जाते वेळी तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. त्या आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या ऍडमिट कार्डचं नाव हे मॅच होते का हे अजून एकदा चेक करून घ्या. नावाचे स्पेलिंग्स दोन्ही वर्षे बरोबर आहेत का. स्पेलिंग मध्ये काही प्रॉब्लेम असतील तर अल्टरनेटिव्ह काही आयडी प्रूफ तुमच्याकडे असतील, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल, जे काही असेल, इव्हन 10वीचं मार्कशीट किंवा 12वीचं ऍडमिट कार्ड जे काही असेल ते एक्स्ट्रा सोबत ठेवा जर स्पेलिंग मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर. आणि त्याच्यानंतर काय म्हणलं, बाकी जे काही फोटो वगैरे आहेत ते सगळे त्याच्यावरती असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट्स विल बी परमिटेड टू कॅरी ओनली द फॉलोइंग आयटम्स. एक्झाम सेंटरवरती काय काय आपण घेऊन जाऊ शकतो ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. म्हणजे स्वतःची पाण्याची बॉटल असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे ही पाण्याची बॉटल आहे पण याच्यावरती लेबल आहे, सो लेबल वगैरे काही नसावं. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुमच्याकडे असावी. ऍडिशनल फोटोग्राफ सेम ॲज अपलोडेड ऑन द ऍप्लिकेशन फॉर्म टू बी पेस्टेड ऑन अटेंडन्स शीट. म्हणजे टोटल आपल्याला किती फोटो लागणार आहेत बघा. पहिला लहान फोटो हा पहिल्या पेजवरती लावला, दुसरा मोठा फोटो हा परत दुसऱ्या पेजवरती लावला आणि अजून एक फोटो आपल्याला लागणार आहे सोबत ठेवायला, जो की अटेंडन्स शीट वरती आपल्याला पेस्ट करावा लागतो. सो ऍडमिट कार्ड वरती 2 फोटो आणि एक्स्ट्रा एक लहान साईजचा फोटो जो तुम्ही फॉर्म मध्ये अपलोड केला होता तोच फोटो सोबत असणं गरजेचं आहे. नवीन एखादा फोटो घेऊन जायचा नाही. सो हा फोटो सोबत घेऊन जावा लागतो. त्यानंतर काय म्हणलेलं आहे, ऍडमिट कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जे काही 3 पेजेस सांगितले ते 3 पेजेस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. डिसॅबिलिटी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर PWD कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थी एक्झामच्या दिवशी सेंटर्सची शोधाशोध करतात. सेंटर्स अगोदर कुठं आहेत विद्यार्थ्यांना माहिती नसतं. तो शक्यतो 1 दिवस अगोदर जाऊन तुम्ही सेंटरचं लोकेशन कन्फर्म करू शकता, जेणेकरून एक्झामच्या दिवशी तुम्हाला काहीही अडचण ही होणार नाही. त्यानंतर एक्झाम मध्ये सुरुवातीच आता 3 तासाची एक्झाम आहे. 3 तासाची एक्झाम आहे. तर या एक्झाम मध्ये पहिल्या 1 तासामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा ब्रेक दिला जात नाही. आणि शेवटचे जे 30 मिनिट्स असतात, शेवटचे 30 मिनिट जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कसल्याही प्रकारचा ब्रेक हा दिलेला जात नाही. म्हणजे टॉयलेटसाठी असेल किंवा इतर कोणत्याही कारणासाठी तुम्हाला ब्रेक हा मिळत नाही.
आणि जेव्हा कधी तुम्ही मधल्या पिरियडमध्ये ब्रेक घ्याल त्यावेळी पुन्हा तुमचे बायोमेट्रिक्स, अटेंडन्स या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ड्रेस कोड कशा प्रकारे असावा. सो काही काही गोष्टी अवॉइड करायच्या आहेत बघा. सगळ्यात अगोदर जीन्सची पॅन्ट अवॉइड करायची आहे किंवा मल्टिपल पॉकेट्स असतील अशी पॅन्ट अवॉइड करायची आहे, जेणेकरून चेकिंगमध्ये तिथले जे कोणी सुपरवायझर्स असतील, सिक्युरिटी असेल, त्यांना काही प्रॉब्लेम झाला नसला पाहिजे. शूज अवॉइड करायचे आहेत. मोस्टली स्लीपर्स प्रेफर करायचे आहेत एक्झामला जातेवेळी. मुलांनी मोस्टली सिंपल हाफ स्लीवचे टी शर्ट्स असतील किंवा मुलींनी सिंपल कुर्ता यूज करायचा आहे, जेणेकरून चेकिंगमध्ये काही प्रॉब्लेम असता कामा नये. किंवा बऱ्याच मुलांच्या टी शर्ट्सवरती काही फॉर्म्युले लिहिलेले असतात. अशा काही ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही एक्झामला जातेवेळी अवॉइड करणं गरजेचं आहे. बाकी पाणी बॉटल असेल, ऍडमिट कार्ड असेल, तर त्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आरंभ करिअर ॲडवायझर मधून फॉर्म फिलिंग करून घेतलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्डचे प्रिंटआउट काढण्यापासून ते ऍडमिट कार्डमध्ये काय काय गोष्टी फिल करायच्या आहेत, फोटो पेस्ट करणं असेल, थंब इम्प्रेशन असेल, तर या सगळ्या गोष्टीसाठीचा असिस्टन्स हा आरंभ करिअर ॲडवायझरच्या काउन्सिलिंग सेंटरमधून मिळणारच आहे. इव्हन एक्झामच्या दिवशी जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तरी तुम्ही आरंभच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट हा करू शकता. आरंभची टीम ही एक्झामच्या दिवशी सुद्धा ऑफिसमध्ये अवेलेबल ही असणार आहे.